पटकन ऑफिसचं काम संपवतो आणि लवकर काम संपवून थोडं मला हेअरकट दाढी वगैरे करायला जायचं ते करून येईल आणि मग त्यानंतर निघूया आपण गावी. आत्ता बरंचसं माझं काम बाकी आहे, ते काम आता संपवूया आणि निघूया. आता मी आलोय बाहेर माझी राहिलेली शॉपिंग कंप्लीट करायला. ती शॉपिंग फटाफट आधी तू करायची मला पण घे काहीतरी, स्वतःलाच घेतो नेहमीच. डन विथ द शॉपिंग. फुल ऑन तयारी सुरू आहे. बॅग्स भरायचं काम चालू आहे आणि माझं जे काम आहे ते अजून संपलेलं नाहीये. स्टिल वर्किंग. 10 वाजलेत आणि पुणे कधी एवढ्या लवकर शांत झालेलं बघितलंय का? वाव, अमेझिंग. ठीक आहे, आम्हाला कमी ट्रॅफिक लागेल, चांगलंच आहे आमच्यासाठी. तर आत्ताच आमचं जेवण झालंय आणि जेवण करून आम्ही आता निघालोय परत गावाकडे. किती लांब आलोय का आपण? आता शिकतोच आहे आपण. अजून आम्ही इकडेच आहे. आपण ऑलरेडी खूप लांब आहे. 12 वाजून गेलेत आणि अजून आम्ही आत्ताशी वाघोली क्रॉस केलंय ना. लेट्स गो देन. देखते किती वेळ लागतो आता जायला. आता मोस्टली नॉनस्टॉपच राहील. A few moments later. ड्रायव्हरांचं होणार आता आदान प्रदान. मेगा ड्रायव्हर आता ती गाडी चालवणार ड्रायव्हर आणि थकलेला ड्रायव्हर आता रिटर्न येतो इकडं. आणि तू मेगा इतका ड्रायव्हर खुश आहे आता, इतका खुश आहे की बस है ना. फायनली रीच्ड होम. Finally reached home. Finally reached आष्टी. Finally reached गाव. फायनली पोहोचलो आहे गावी. वाव, सुकून. रात्रीचे वाजले आहे 2:15. आमच्या खूप साऱ्या बॅग्स होत्या. काढता काढताच खूप वेळ गेला. खूप टायर्ड आहे, डोळे एकदम लाल झालेत. आता मस्त झोपून घेऊ, उद्या सकाळी लवकर उठू आणि बघूयात. इथं खूप सारं डेकोरेशन केलं आहे, मंडप वगैरे टाकला आहे, खूप छान दिसतंय. ते आता आपण उद्या बघूया. तर गाईज, आमचा जो छोटूसा यूट्यूब चॅनल आहे, त्या यूट्यूब चॅनलवरती किती सबस्क्रायबर्स आहे दाखव लवकर. 99 सबस्क्रायबर झालेत आमचे. ऑल्दो हा आकडा खूप छोटा आहे, बट ठीक आहे, आमच्यासाठी तो एक माइलस्टोन म्हणूनच आम्ही त्याला साजरा करू. बघूयात उद्यापर्यंत तो जो आहे तो 100 होतो की नाही. 100 झाल्यानंतर आम्हाला आणखी छान वाटेल. सो बघूयात उद्या काय होतंय. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. जसं की काल रात्री तुम्हाला बोललो होतं, आमचे 99 सबस्क्रायबर झालेले होते कंप्लीट. पण आज आम्ही सकाळी उठल्यानंतर बघितलं आमचे 100 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. कसं वाटतं मॅडम? खूप छान, एकदम छान. 100 सबस्क्रायबर भाई, नंबर छोटा आहे बट हॅपीनेस बहुत ज़्यादा आहे. आम्ही लोक काय करणार आहे, आम्ही एक प्रॅक्टिस करणार आहे. कारण डॉली आणि दीपकच्या लग्नात आम्हाला एकदम छान असा डान्स करायचा आहे. तर आम्ही एकच डान्स घेणार आहे. काढायचं हातावरती. आर्टिस्टनी लक्षात आणून दिले आणि ती काढते. काय वाटतंय का तुला? हे तुला कसं आवडतं रे? अंग्रेजी. बस आलं माझं नाव. आता कसं खुश झालं ना, आता आले पाहिजे नाव, आलं माझे नाव. मग बरोबर आहे ना, काढायला पाहिजे ना.
हॅलो सगळ्यांना. तर आज आहे मेहंदीचा प्रोग्राम आणि आम्ही रेडी झालो आहे आणि आता थोड्याच वेळात तो स्टार्ट होणार आहे. तर आम्ही घातलेलं आउटफिट असा आहे. माझा जर बघाल तर एकदम छान असा कुर्ता. ऍक्च्युली तो मी स्टिच केलाय. नाही मी स्टिच नाही केला, मी डिझाईन केला ऍक्च्युली. डिझाईन केलाय, इनी सिलेक्ट केलंय काय पाहिजे काय नाही आणि आम्ही दोघांनी स्टिच करून घेतलंय. सो आता तुम्हाला आम्ही आमचे आउटफिट जे आहे ते दाखवले. आता आपण बाहेर जाऊयात 5 मिनिटामध्ये फक्त. आता जो मेहंदीचा प्रोग्राम आहे तो चालू होणार आहे आणि मेहंदीचं डेकोरेशन वगैरे जे आहे ते खूप जास्त सुंदर केलंय, तेही तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघू शकता आपल्या भाऊची फायनली एंट्री झालेली आहे. तुमसे बढ़कर दुनिया में न देखा कोई और जुबां पर आज दिल की बात आ गई. तर आपला जो मेहंदीचा प्रोग्राम होता तो डन झाला आहे. मेहंदीचा म्हणजे जो फक्त इव्हेंट होता तो. मेहंदी काढायची बाकी आहे आता सध्या. जी आणि तू नवरी काढणार आहे का आहे रे? त्या नवरीची मेहंदी अजूनही बाकी आहे. आणि बहिणीची पण. खरं तर तिची सगळ्यात आधी व्हायला पाहिजे होती, पण तिची आत्ताची सुरुवात केली आहे. आता जस्ट प्रोग्राम आम्ही डन केला आहे. एकदम आणि- मज्जा आली आहे प्रोग्रामला. हो, अजून 4 तास चालेल तिची मेहंदी. हां, तिची मेहंदी जी आहे तिला वेळ लागणार आहे. दीपक सुद्धा अजूनही आहे इथे आणि आम्ही आता थोड्या वेळात जेवण करणार आणि जेवण केल्यानंतर दीपक जाणार. पण तोपर्यंत मेहंदीचा प्रोग्राम जो आहे बाकी म्हणजे मेहंदी काढणं हातावर तो तर कंटिन्यू चालूच राहणार आहे. पण पण आत्ता बाकी जो जो इव्हेंट होता तो सगळा हा डन झाला. इकडचा इव्हेंट जो आहे सगळा तो डन झाला आहे. आता फक्त मेहंदी काढायचं काम चालू आहे. म्हणजे आम्ही एक वेगळ्या टाईपचा कोणाचा मारवाडी टाईप आहे म्हणजे तो. मारवाडी हां, तर तसा एक इव्हेंट होता. तर तो आम्ही एन्जॉय केला खूप सारा आणि डान्स केला, खूप गेम्स खेळले वेगवेगळे. मी माझं नाव शोधतोय मेहंदीमध्ये कुठे कुठे नाव काढलं तुला नाही, काही मला नाही. सापडणार नाहीये मेहंदीमध्ये नाव. हे जे ना हे आमची स्टोरी आहे ही. येस, हा मी आहे हिरो आणि हिरोईन आहे ना डायरेक्ट ही लॉंग ड्राईव्ह ना. लॉंग ड्राईव्ह डायरेक्ट. आमची हिरोईन आमची पहिली मीटिंग जी होती ना ती लॉंग ड्राईव्ह सारखीच होती अशी. ती आमच्या स्टोरी मध्ये समजेल तू. गाईज डू सबस्क्राईब टू दिस चॅनल लाईव्ह ऑफ सुक्षय. ये गुड नाईट. ओके गाईज, सो फायनली डन विथ द प्रोग्राम. सगळा प्रोग्राम जो आहे मेहंदीचा तो आता कंप्लीट झाला आहे. सगळे पाहुणे घरी गेलेत आणि सगळ्यांची मेहंदी वगैरे सगळी काढून झाली आहे आणि आम्ही आत्ताच रूममध्ये आलो आहे. खूप जास्त टायर्ड आहे मी आणि माझी बायको. खूपच जास्त टायर्ड आहे. दिवसभर आम्ही खूप जास्त दमलो आहे
कारण काल रात्री आम्ही ऑलमोस्ट 3च्या आसपास रात्रीचं पोहोचलो होतो, त्यामुळे खूप टायर्ड आहे. सकाळी पण एवढी झोप झालेली नव्हती आणि आजही खूप जास्त टायर्ड होतो. तर आज आता आम्ही झोपणार लवकर आणि उद्या सकाळी परत लवकर उठायचं आहे, कारण उद्या परत एक वेगळा प्रोग्राम आहे, काहीतरी देवांचा प्रोग्राम असं काहीतरी असतं इकडे. सो तो प्रोग्राम उद्या असणार आहे आणि मग परवा तर ऑब्व्हियसली हळद आहे आणि त्यानंतर 20 तारखेला लग्न. उद्याचा जो प्रोग्राम असणार आहे त्याची अपडेट मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्कीच देणार आहे. सो टिल देन ज्यांनी कोणी अजून सबस्क्राईब केलेलं नसणार आहे त्यांनी पटकन जाऊन सबस्क्राईब करा. आजच आमचे सकाळी 100 सबस्क्रायबर कंप्लीट झालेत. सो वी वॉन्ट की आमचे आणखी जास्त सबस्क्रायबर जे आहेत ते कंप्लीट व्हावा. सो त्यासाठी ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं आहे त्यांनी पटकन जाऊन सबस्क्राईब करा. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.